तूळ राशी 12 ऑगस्ट 2026 दीप अमावस्येनंतर बदलू शकते जीवनाची दिशा, मिळू शकतात दैवी संकेत। नमस्कार मंडळी, काळ कधीच एकसारखा राहत नाही। जसा दिवस संपल्यानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा सूर्य उगवतो, त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातही सुख दुःख, यश अपयश आणि संघर्ष संधी याचे चक्र सतत सुरू असते। पण या प्रवासात काही दिवस असे येतात जे फक्त कॅलेंडरवरील तारखा नसतात, ते आपल्या विचारांना, निर्णयांना आणि भविष्यातील दिशेला एक नवीन वळण देणारे ठरतात। भारतीय संस्कृतीत दीप अमावस्या ही अशीच एक महत्त्वपूर्ण तिथी मानली जाते। 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी ही अमावस्या केवळ धार्मिक विधींसाठी महत्त्वाची नाही, तर ती अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संभ्रमातून स्पष्टतेकडे जाण्याचा संदेश देणारी तिथी आहे। या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते। या परंपरेचा अर्थ केवळ दिवे स्वच्छ करणे इतकाच नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता, भीती, राग आणि निराशेचेही शुद्धीकरण करणे हा आहे। दिवा जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा तो अंधाराशी लढा देत नाही, तो फक्त प्रकाश निर्माण करतो आणि अंधार आपोआप दूर होतो। आपल्या जीवनातही हेच तत्व लागू होते। जेव्हा मनात श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार आणि योग्य कर्मांचा प्रकाश निर्माण होतो, तेव्हा संकटांचे सावट हळूहळू कमी होऊ लागते। म्हणूनच दीप अमावस्या ही केवळ पूजा करण्याची तिथी नसून स्वतःला नव्याने घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो। आता जर आपण तूळ राशीबद्दल बोललो तर या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत। शुक्र हा सौंदर्य, प्रेम, समतोल, सौहार्द, कला आणि आनंदाचा कारक मानला जातो। त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत, समंजस्य, न्यायप्रिय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या असतात। त्यांना वादापेक्षा संवाद प्रिय असतो। कोणत्याही परिस्थितीत समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। मात्र प्रत्येक गुणासोबत काही आव्हानेही येतात। अनेक वेळा तूळ राशीच्या व्यक्ती इतरांना नाराज होऊ नये म्हणून स्वतःच्या भावना दडवून ठेवतात। प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतात। निर्णय घेताना सर्वांचा विचार करत राहिल्यामुळे स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यास उशीर होतो। त्यामुळे काही संधी हातातून निसटतात। जर गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटत असेल की जीवनात सतत संभ्रम आहे, योग्य मार्ग दिसत नाही, केलेल्या चांगल्या कामाची अपेक्षित दखल मिळत नाही किंवा मनाला शांतता मिळत नाही, तर निराश होऊ नका। ज्योतिष परंपरेनुसार प्रत्येक अडथळ्यानंतर एक नवीन संधी जन्माला येते। अनेकदा बदल बाहेरच्या परिस्थितीत आधी दिसत नाहीत, तो आपल्या विचारांमध्ये सुरू होतो आणि नंतर त्याचे परिणाम जीवनात दिसू लागतात। दीप अमावस्येनंतर तूळ राशीच्या काही व्यक्तींना अशा सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण बदलांचा अनुभव येऊ शकतो। कदाचित तुम्ही एखाद्या जुन्या गोष्टीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागाल। कदाचित एखादा निर्णय जो अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता, आता सहज घेता येईल। काहींना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल, तर काहींना स्वतःच्या अंतर्मनातूनच योग्य उत्तर सापडेल। तूळ राशीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नात्यांची किंमत चांगली माहिती असते, पण प्रत्येक नाते टिकवण्यासाठी स्वतःचा आनंद गमावणे योग्य नसते। दीप अमावस्येचा संदेश तुम्हाला हेच शिकवू शकतो की समतोल म्हणजे फक्त इतरांना आनंदी ठेवणे नाही, तर स्वतःच्या मनाचाही आदर करणे तितकेच आवश्यक आहे। दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातील दिवे स्वच्छ करून श्रद्धेने प्रज्वलित करा। दिवा लावताना मनात एक संकल्प करा, माझ्या जीवनातील संभ्रम दूर हो, योग्य मार्गाची जाणीव हो, माझ्या मनात शांतता नांदो आणि माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा व समतोल राहू। असा संकल्प मनाला स्थिरता आणि आशावाद देऊ शकतो। चला तर मग आता नेहमीच्या धन, नोकरी किंवा आरोग्याच्या अंदाजापासून थोडे दूर जाऊन 12 ऑगस्ट 2026च्या दीप अमावस्येनंतर तूळ राशीच्या जीवनात कोणते दैवी संकेत मिळू शकतात, कोणत्या सवयी तुमचे भाग्य उजळू शकतात, कोणते जुने कर्म आता शुभफळ देऊ शकते आणि कोणत्या विचारांमधील बदल तुमच्या भविष्याचा पाया ठरू शकतात आणि ईश्वर तुम्हाला कोणत्या नव्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे, हे सर्व सविस्तर जाणून घेऊया। हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातील एखादा संकेत तुमच्या जीवनाशी अत्यंत जवळून जुळणारा ठरू शकतो। तूळ राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची तिथी नाही, तर ती अंतर्मनात प्रकाश निर्माण करण्याचा संदेश देणारी तिथी मानली जाते। ज्योतिष परंपरेनुसार या काळात काही व्यक्तींना जीवनातील दिशा अधिक स्पष्टपणे समजू लागते। काही प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या अंतर्मनात सापडू लागतात। म्हणून या काळात घडणाऱ्या छोट्या घटनांचाही दुर्लक्ष करू नका, त्या भविष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतात। तूळ राशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समतोल राखण्याची क्षमता। तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करता।
पण अनेक वेळा हा गुणच तुमच्यासाठी अडथळा ठरतो. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाचा आवाज दाबला जातो. दीप अमावस्येनंतर मात्र तुमच्यामध्ये एक वेगळे धैर्य जागृत होऊ शकते. स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचे धैर्य. गेल्या काही काळात तुम्ही अशा अनेक गोष्टी सहन केल्या असतील ज्या तुम्ही कोणाला सांगितल्या नसतील. काही शब्द मनातच राहिले, काही भावना दाबून ठेवल्या आणि काही स्वप्ने परिस्थितीमुळे बाजूला ठेवावी लागली. पण प्रत्येक संघर्ष माणसाला कमकुवत बनवत नाही. अनेक संघर्ष माणसाला अधिक परिपक्व बनवतात. दीप अमावस्येनंतर तुमच्या व्यक्तिमत्वात ही परिपक्वता अधिक स्पष्ट दिसू शकते. या काळात तुमच्या आयुष्यात योग्य वेळ या संकल्पनेची जाणीव अधिक होईल. अनेकदा आपण एखादी गोष्ट लगेच घडावी अशी अपेक्षा करतो, पण निसर्गात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही. त्यासाठी ऋतू बदलतात, पाऊस पडतो, सूर्यप्रकाश मिळतो आणि मगच झाड फळ देते. तुमच्या जीवनातील काही प्रयत्नही अशाच टप्प्यावर असू शकतात. त्यामुळे आतापर्यंत मिळाले नाही म्हणून ते कधीच मिळणार नाही असा निष्कर्ष काढू नका. ज्योतिष परंपरेनुसार दीप अमावस्येनंतर तुमच्या निर्णय क्षमतेत सकारात्मक बदल दिसू शकतो. पूर्वी ज्या गोष्टींमध्ये संभ्रम वाटत होता त्यामध्ये आता स्पष्टता येऊ शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संधीबद्दल किंवा एखाद्या मार्गाबद्दल तुमचे मन अधिक ठाम होऊ शकते. हा काळ घाईने निर्णय घेण्याचा नाही, तर शांतपणे निरीक्षण करून योग्य क्षण ओळखण्याचा आहे. तुळ राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदाला प्राधान्य देतात. ही तुमची सुंदर वृत्ती आहे, पण स्वतःच्या मनाची काळजी घेणे ही तेवढेच आवश्यक आहे. दीप अमावस्या तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकते. स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नसतो, ही आत्मसन्मानाची सुरुवात असते. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा व्यक्तींचा प्रवेश होऊ शकतो ज्या तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमची क्षमता ओळखतील. काहींना जुने संबंध पुन्हा सुधारण्याची संधी मिळू शकते, तर काहींना अशा व्यक्तींपासून दूर जाण्याची ताकद मिळेल ज्या सतत नकारात्मकता पसरवत होत्या. प्रत्येक नाते टिकवणे आवश्यक नसते, योग्य नाती जपणे अधिक महत्त्वाचे असते. दीप अमावस्येनंतर तुमच्या मनात साधेपणाचे महत्त्व अधिक वाढू शकते. पूर्वी ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता तितक्या आवश्यक वाटणार नाहीत. त्याऐवजी मनशांती, कुटुंबातील आनंद, आरोग्य, प्रामाणिक नाती आणि आत्मिक समाधान यांना तुम्ही अधिक महत्त्व द्याल. हीच खरी समृद्धी आहे. या काळात एक वेगळी गोष्ट घडू शकते. एखादा जुना अनुभव जो त्यावेळी दुःखद वाटला होता त्यामागचा खरा अर्थ आता समजू लागेल. कदाचित त्या अपयशामुळेच तुम्ही चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचला असाल. कदाचित त्या एका नकारामुळेच तुमच्यासाठी अधिक चांगले दार उघडण्याची तयारी सुरू झाली असेल. त्यामुळे भूतकाळाकडे रागाने नाही, तर शिकवण म्हणून पहा. ज्योतिष मान्यतेनुसार या काळात कर्मफळाची जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. तुम्ही केलेल्या चांगल्या कृतींचे परिणाम लगेच दिसले नसतील तरी योग्य वेळी त्यांचे फळ मिळू शकते. म्हणून कोणताही अपेक्षा न ठेवता चांगली कर्म करत राहा, कारण प्रत्येक चांगल्या कृतीची नोंद काळ घेत असतो. दीप अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास संध्याकाळी घरातील दिवे स्वच्छ करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना मनात एक प्रार्थना करा. हे ईश्वर, माझ्या जीवनातील संभ्रम दूर कर, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे, माझ्या मनात समतोल, संयम आणि सद्भावना कायम राहू दे. अशी प्रार्थना मनाला स्थैर्य देते आणि सकारात्मक विचारांना बळ देते. तुळ राशीच्या व्यक्तींनी या काळात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी. तुमच्या आयुष्याची तुलना इतरांच्या प्रवासाशी करू नका. प्रत्येकाची भाग्य, प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. तुमचा मार्ग वेगळा आहे आणि तुमचा प्रकाशही वेगळा आहे. या काळात तुमच्या बोलण्यातही एक सकारात्मक बदल दिसू शकतो. पूर्वी मनातल्या भावना दडपून ठेवत होतात, आता त्या योग्य शब्दात व्यक्त करण्याची ताकद वाढू शकते. यामुळे नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि अनेक गैरसमज दूर होतील. लक्षात ठेवा, दीप अमावस्या चमत्कार घडवते म्हणून महत्त्वाची नाही, ती आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देते म्हणून महत्त्वाचे आहे. जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृती बदलतात, कृती बदलल्या की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की जीवनाची दिशा बदलते. म्हणून तुळ राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 नंतर प्रत्येक दिवसाकडे एका नव्या संधीप्रमाणे पहा. भूतकाळातील वेदना मागे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य निर्णय घेण्याची हिंमत ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा कायम ठेवा. ज्योतिष परंपरेनुसार हा काळ तुमच्या आयुष्यात शांत, संतुलित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. आणि जेव्हा मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होतो तेव्हा भाग्याची दारेही हळूहळू उघडू लागतात.